मोठी बातमी पाहतोय। आमदार प्रज्ञा सातव विधान भवनात दाखल झालेले आहेत। राजीनामा देण्याकरता त्या विधान भवनात दाखल झालेले आहेत। काँग्रेसचा हात सोडून त्या आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतंय। आजच त्या भाजपत प्रवेश करणार असल्याचं समजतंय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, काँग्रेसला मोठा धक्का दिला म्हणावाच लागणार आहे, कारण की विधान परिषदेच्या विद्यमान आमदार असणाऱ्या प्रज्ञा सातव आहेत त्या राजीनामा देण्यासाठी विधान भवनात आलेल्या आहेत। थोड्याच वेळामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहे। त्या अगोदर ते पदाचा आपला राजीनामा देण्यासाठी विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत, कारण की अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर प्रज्ञा सातव यांचा राजीनामा आहे तो म्हणजे काँग्रेसला मोठा धक्काच म्हणावा लागणार आहे, कारण की प्रज्ञा सातव यांच्या पती देखील यांचं काँग्रेसमध्ये मोठं वर्चस्व होतं। त्यांच्या निधनानंतर खरं तर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्या काँग्रेसकडून 2 वेळेस आता विधान परिषदेवर पाहायला मिळत आहेत। मात्र आता त्या काँग्रेसच्या पदाचा राजीनामा देऊन आता भाजपमध्ये पक्षप्रवेश करताना थोड्या वेळात पाहायला मिळते। पण सध्या निवडणुका लागलेल्या आहेत, तारखा जाहीर झालेल्या आहेत। याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला ही पोकळी भरून काढणं किती जड जाईल? नक्कीच काँग्रेसला ही पोकळी भरून काढणं येणारच नाही असं सध्याचं चित्र पाहायला मिळतंय, कारण की ज्या पद्धतीने हा राजीनामा झाल्यानंतरून विधान परिषदेमधील विरोधी पक्षाची देखील आहे ती मोठी अडचण होताना पाहायला मिळणार आहे, कारण की जी काही संख्याबळ लागतं ते संख्याबळ देखील आता काँग्रेसकडे स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे आता ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेत्यासाठी संख्याबळ नाहीये, त्याच पद्धतीने आता विधान परिषदेमध्ये देखील प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यानंतरून कुठेतरी संख्याबळ नसल्याचं चित्र आहे ते स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळेच कुठेतरी काँग्रेसला हा मोठा धक्का आहे तो मानला जातोय। पण गणेश, राजीनामा दिल्यानंतर पुढची प्रक्रिया काय असते? या पदाबाबतचं काय ठरतं? निवडणुका होतात का? नक्कीच राजीनामा दिल्यानंतरून या संदर्भामध्ये पोटनिवडणूक आहे ती लागू शकते आणि या पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा भाजपकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली जाईल का हे देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। आणि त्याचबरोबर आता थोड्या वेळामध्ये जेव्हा रवींद्र चव्हाण यांच्याकडे ते पक्ष प्रवेश करताना पाहायला मिळणार आहेत, मात्र पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांना भाजप उमेदवारी देईल असं देखील म्हटलं जात आहे। त्याचसोबत यांच्या राजीनाम्याबद्दल काँग्रेसकडून कोणत्या नेत्याकडून कशाही संदर्भात प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आली आहे का? नक्कीच कालपर्यंत ज्यावेळेस खरं तर ही बातमी साम टीव्हीने दाखवण्यात आली होती की प्रज्ञा सातव राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं, त्यावेळेस मात्र काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होतं की कुठल्याही पद्धतीने मध्ये प्रज्ञा सातव आहे ते राजीनामा देणार नाहीयेत। मात्र आज स्वतः प्रज्ञा सातव आहे ते विधान भवनामध्ये दाखल झालेले